कन्हान में पानी संकट गहराया, वेकोली अधिकारियों पर एफआईआर की मांग। महाराष्ट्र के नागपुर जिले की पारेशिवनी तहसील अंतर्गत कन्हान पिपरी नगर परिषद क्षेत्र में पानी की समस्या को लेकर लोगों में नाराजगी बढ़ती जा रही है। नगराध्यक्ष राजेंद्र शेंद्रे के नेतृत्व में प्रतिनिधि मंडल ने पुलिस निरीक्षक वैजयंती मंडोधरे को ज्ञापन सौंपकर वेकोली अधिकारियों के खिलाफ एफआईआर दर्ज करने की मांग की। ज्ञापन में बताया गया कि स्वामी विवेकानंद नगर स्थित हीराबाई स्कूल के पास वर्ष 2014-15 में वेकोली के सीएसआर फंड से पानी फिल्टर योजना बनाई गई थी, लेकिन पिछले 2-3 वर्षों से योजना बंद पड़ी है। गर्मी के मौसम में लोगों को पीने के पानी के लिए भारी परेशानी उठानी पड़ रही है। नगर परिषद पदाधिकारियों का आरोप है कि कई बार शिकायत और पत्राचार के बावजूद वेकोली अधिकारियों द्वारा कोई ठोस कार्रवाई नहीं की गई। इस दौरान उपाध्यक्ष रिकेश चौगरे सहित नगर सेवक और नगर सेविकाएं मौजूद रहीं। नागपुर से संवाददाता ऋषभ बावनकर की रिपोर्ट। आज कशा बारेमध्ये पोलीस निरीक्षकांना पत्र देण्यात आलं? काही दिवसा अगोदर 2014 आणि 15 मध्ये हीराबाई टाकी तिथे WCLने CSR फंडामधून फिल्टर बनवण्यात आलं होतं, पण तिथे असा करार झाला होता की WCL ही त्या फिल्टरला पाणी पुरवेल म्हणून, परंतु 2 वर्षापासून हा फिल्टर बंद आहे। त्यामुळे आमच्या गावामध्ये पाणी टंचाई भासत आहे। माझं एकच म्हणणं आहे की WCLला की आम्ही वारंवार तक्रार करून आणि वारंवार त्यांच्यासोबत मागणी करून सुद्धा त्यांनी कसल्याही प्रकारची कारवाई केली नाही। आम्ही मागच्या या काही दिवसात अगोदर पालकमंत्री आणि तसेच राज्यमंत्री यांच्याकडेही आम्ही तक्रार घेऊन गेलो, पण कसल्याही प्रकारची WCLने कारवाई केली नाही। पण काल जी पालकमंत्री साहेबांनी जी बैठक घेतली, त्या बैठकीमध्ये सरळ आदेश दिला की 5 किलोमीटर जे WCLचं क्षेत्र आहे, त्या क्षेत्राच्या 5 किलोमीटरच्या क्षेत्राच्या बाजूला असलेल्या गावामध्ये WCLला पाण्याची अरेंजमेंट करावी लागेल असे त्यांनी आदेश दिले। आणि आम्हाला सांगितलं की तुम्ही अगर WCL अगर तुमचं पाणी पुरवठ्याचं आणि पाणी पुरवत नसेल तर तुम्ही लवकरात लवकर WCLवर कारवाई करा। आणि त्या संदर्भात आम्ही आज पोलीस स्टेशन कन्हानला आलो आणि त्यांच्यावर FIR गुन्हा दाखल करण्यासाठी सगळे आम्ही समस्त नगरसेवक आणि सगळे स्थानिक इथे पोहोचलेलो आहोत। कशाबद्दल हे पत्र देण्यात आलं? आज आम्ही इथे नगर परिषद आणि भाजपतर्फे आम्ही एक मॅडमला निवेदन दिलेलं आहे। 2014-15 मध्ये CSR निधीमार्फत विवेकानंद नगर हीराबाई टाकीजवळ WCLने फिल्टर प्लांटची आम्हाला व्यवस्थापना करून दिली, पण मागील 2 वर्षापासून तो फिल्टर प्लांट बंद आहे। नियमानुसार WCLचे बाधित क्षेत्र आणि अबाधित क्षेत्र असे 2 भाग असतात। आम्ही बाधित क्षेत्रामध्ये लागत असून आम्हाला WCLने पाणी पुरवठा करावी ही WCLची म्हणजे नीड आहे। तर या अनुषंगाने आम्ही जसं निवडून आलो त्याच्या 8 दिवसात आम्ही राजूभाऊ शेंद्रे नगराध्यक्ष यांच्या नेतृत्वात WCLच्या अधिकाऱ्यांची आम्ही भेट घेतली। भेट घेतल्यावर त्यांनी ज्या प्रकारे उत्तर दिले, जसं काय आम्ही साधारण नागरिक असून या नागरिकपेक्षा बी आम्ही कोणी असं नसे वागणूक दिली आणि टाळाटाळीचे उत्तर दिले। STP प्लांट आहे, फोटो दाखवल्या नाही आहे, म्हणजे बरोबर काही उत्तर दिलं नाही। याबाबत नंतर आम्ही माननीय राज्यमंत्री आणि पालकमंत्री महोदय यांना तक्रार दिली। या अनुषंगाने काल बैठक झाली आहे, यानंतर सुद्धा बैठक होणार आहे। त्याच अनुषंगाने आम्ही आज इथे FIR दाखल करण्याची WCLच्या अधिकाऱ्यावर निवेदन दिलं आहे।